वेलकम द फार्मा हेल्थ कट्टा मराठी. काल आपण डी फार्म, बी फार्म याबद्दल पूर्णतः माहिती घेतली. बारावीनंतरून काय करावे हे घेतलं. ज्यांची इच्छा होती की आपण डॉक्टर ही पदवी धारण करावी, त्यासाठी हा एक बेस्ट कोर्स आहे. डॉक्टर ऑफ फार्मसी केल्यानंतर तुम्हाला डॉक्टर ही एक डिग्री लागून जाते आणि तुम्ही त्याबद्दल डॉक्टरच्या हाताखाली पूर्णतःही काम करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डॉक्टर ऑफ फार्मसीतले काय करायचं, कसे करायचे याची माहिती घेणार. इन्फॉर्मेशन, कोर्स ड्युरेशन, एलिजिबिलिटी काय काय असतं याबद्दल पूर्णतः माहिती ह्याच व्हिडिओखाली मिळणार आहे. हा फक्त एक पार्ट आहे. या पुढील दोन पार्टमध्ये आपण पूर्ण घेऊया. डॉक्टर ऑफ फार्मसी कोर्स ड्युरेशन ती फक्त डी फार्म कोर्स हा 6 वर्षाचा असतो. हा खूप लॉंगर कोर्स आहे, माहीत आहे. हा 5 वर्ष अकॅडमिक स्टडी आणि 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपही करून मग आपण पुढे आपले ड्युरेशन पूर्ण होणार आहे. यासाठी मोस्टली एलिजिबिलिटी आफ्टर 12th सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि हे कंपल्सरी आहे, पण बायोलॉजी आणि मॅथ रिक्वायर्ड आहे. पण त्यासाठी सुवर्णसंधी म्हणजे अशी की याला कोणतेही CET, नीट, JEE लागत नाही. या विरुद्धच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आपण बघितलं फार्मा डी म्हणजे नक्की काय, हे नक्की हा कोर्स कसा आहे, कोणता आहे याबद्दल नक्की कोणालाच माहिती नसते. तर हा डॉक्टर ऑफ फार्मसी हा एक क्षेत्रातील व्यावसायिक डॉक्टर कोर्स आहे. हा आपण क्लिनिक, पेशंट, क्लिनिकल फार्मसिस्ट, हॉस्पिटल ट्रेनिंग या दरात घेऊ शकतो. ज्याला इच्छा होती की आपण डॉक्टरची एखादी पदवी घ्यावी, यासाठी हा कोर्सची सुवर्णसंधी आहे. महत्त्वाचं म्हणजे हे फार्म डी पदवी MBBS डॉक्टर नसतं, तर ही शस्त्रक्रिया क्रिया आणि निदान करतात येत नाहीत. त्यांची मुख्य भूमिका रुग्णांचे योग्य औषध देणे किंवा त्यांना ड्रगचे इन्फॉर्मेशन देणे याबद्दल आपण सांगू शकतो. आणि याबद्दल पुढील माहिती आपण दुसऱ्या पार्टमध्ये नक्कीच बघू. फार्मा हेल्थ कट्टा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रोज सबस्क्राईब